12वीचं वर्रीस म्हणजे डोसक्याला तापच झाला होता. एवढ्या अभ्यासाचा डोंगर पोखरायचा आणि कामाला बी वेळेवर गाड घालायची म्हणजे तारावरची कसरतच होती समधी. डोंबरीन जशी त्या तारावर हातात काठी धरून नाचत समध्यांचं मनोरंजन करत असती, अक्षी तसंच झालतं. श्यामीच्या स्वप्नाला गाठता गाठता या परिस्थितीला तोंड देता देता आतली घुसमट दाखवायला लागत होता. चिंगीचं लगीन झाल्यापासून तर जिंदगीत राम नसलेगत वाटत होतं. अभ्यासाकडलं जरा ध्यान कमी पडल्यानं श्यामीनं आणि बाईंनी असा कान पिळला का पुण्यांदा जोमाना अभ्यासाला लागलो. चिंगीच्या आठवणीत जळत बसण्यापरीस अभ्यासात जळत राहणं कवा बी चांगलं. अभ्यासाची अशी काय कास बांधली होती का जीवाचं रान केलं मी अभ्यासाच्या पायात, तवा कुठं पुढच्या चाचणीला चांगला निकाल लागला. चिंगीपरी श्यामी वयानं मोठी होती. मला बी तिच्या लग्नाची हुरहुर लागली. श्यामीचं बी चांगल्या घरात दोनाचं 4 हात लवकर करून द्यावं म्हणून बाईजा काकूला मालकाला श्यामीसाठी एखाद्या चांगल्या स्थळासाठी बोलून ठेवलं. एक दिवशी मालकानं एक चांगलं पोरगं श्यामीसाठी काढलं. झोपड्या त्या दिवशी वेगळाच गलबाला उठला होता. श्यामीला न विचारता हे समज चाललं होतं. श्यामीला म्हणलं, श्यामे आज मालक घराकडे येणार आहे ती, त्यांच्या संग 2-4 जण आहे ती, तवा जरा झोपडं चकाचक ठेव आणि चहा पोह्याचं बी बघ तेवढं, आणि चांगली कपडं बी घाल, नाही तर बचील आपला कसा तरी अवतार करून. अरे पण एवढं काय आहे त्याला, मालकासनी काय माहीत नाही वय आपली परिस्थिती, त्यात काय दडवायचे, आणि चांगली कापडं घातली म्हणून काय होणार आहे. मग मी श्यामे ओरडलो, म्हणलं बघ श्यामे, सांगितलं ना तुला 4 माणसं येणार आहेत, बस की चांगली कापडं घालून. आणि मग तुला एवढं वरडाय काय झालं. बरं बाबा घालती, तू आणलेला नवीन सलवार कुडता. आता कसं शहाण्यावानी वागली. अजून घरातली आवरावर होती नाही तवर मालक 4 पाहुणे सगळं हजर बी झाले. मग काय आमची समधी पळापळ चालली होती. मी आतावर बाईचा काकूला हाक मारली. काकू दुसऱ्या क्षणाला झोपड्यात हजर. बाईचा काकूच्या कानात समज सांगितल्यावर काकूनं समज ओळखलं आणि पाठा पाठा आवराय घेतलं. श्यामी तवर सलवार कुडता घालून तयार झाली. बाईच्या काकूनं पाय मोडलेला पाट त्या माणसांच्या समोर टाकला बसाया. ठेवणीतली एक सतरंजी घेतली होती, तीच हातारली. पाहुण्यांना पाणी म्या दिलं. बाईच्या काकूनं श्यामीला पाटावर बसायला सांगितलं. श्यामीला हे समज बघून अवघड वाटत होतं. तिच्या मनात संशयाची पालचूक चुकली होती. हे समज काहीतरी निराळचे तिने मनातनं ओळखलं आणि डोळं खालनं वरनं पार म्या समजा तिच्या डोळ्यात मावल असं डोळं फाडून बघायला लागले माझ्याकडं. बाईच्या काकूनं तिच्या डोसक्यावरनं हात फिरवला, पाटावर बशिवले. त्या पाहुण्यांनी 4 प्रश्न विचारल्यावर समधी उत्तरं दिली, पण जरा रागाच्या ठ्याक्यातच दिल्यासारखा सूर निघत होता. पोरगा तसा चांगला होता, पण त्याच्या मागण्या भल्या मोठ्या. त्याच्या मागण्या बघून श्यामीनं मनाचा चंग बांधला, मी लगीन करणारच नाही म्हणून बसली. त्या पोराचं म्हणणं होतं 4-5 तोळं सोनं घालावं, लगीन मोठ्या तालात करावं, वरनं रगड होंडा बी द्यावा. त्यात आमची गरिबी बघून तो म्हणला, एकदा लगीन झालं का श्यामीला माहेरला येता येणार नाही, आमचे कायदे कानून लय निराळेत, आमचं घरानं लय मोठं आहे. श्यामी मला म्हणली, अरे काडी वडकी त्याच्या खानदानाला, एवढं मोठं खानदान आहे तर हुंड्याची सोन्याची का हाव करतंय ते आपल्याकडनं. महाद्या मला न सांगता तुझा हा खेळ चाललाय ना, ते काय बी नाही, मी शाप लगीन करत नसती. माझं सपन साकारल्याखेरीज मी लगन करत नसती. तुला काही लय घाई झाली का मला घरातनं हाकलून द्यायची. अगं श्यामी, तुझ्या मागणं चिंगीचं लगीन झालं, त्या मनीचं झालं, आता किती दिवस बसती माझ्या पायात या झोपड्यात खपत. श्यामी अगं तुझं जसं सपान आहे तसं माझं बी सपान आहे ना व, माझी जबाबदारी बी आहे. तुझं चांगल्या घरात लगीन व्हावं, तो सुखानं तिथं नांदावी. तवर मालक त्या पाहुणेसने बाहेर सोडून आलं आणि म्हणलं, माझा स्थळ चांगलं आहे, पाहिजे तर मी समजा खर्च करतो. अजून मालक पुढं काहीतरी बोलते तवर श्यामी म्हणली, मालक मला माफ करा, पण असल्या पोरासंग मी नाही लगीन करणार. जे पोरगा आत्तापासनं माझ्या माहेरच्यांचा पान उतारा करत असेल, आमच्याकडनं हुंड्याची मागणी करत असेल, त्याच्या संग लगीन तर काय, त्याच्या संग एक शब्द बी बोलायची इच्छा नाही माझी. म्या माधाला ऑफिसर झालेलं बघितल्यावर लग्नाचा विचार करीन. समदेनी श्यामीला किती समजावलं होतं, पण श्यामी ऐकल तर खरं. श्यामीनं एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं.
बाईजा काकूनं मग मला समजवलं, म्हणली हे बघ मादा, तुझं म्हणणं खरं आहे, तिचं लगीन व्हायला पाहिजे, पण तिलाच हे पोरगा आवडत नाही तर बळजबरी करून नाही चालत बाबा. तू बघितलं की किती तोर येत होते ते बेनं. जाऊ दे, अजून एखादं चांगलं स्थळ आलं का लावून देऊ की लगीन, नको काळजी करू. काकूच असं म्हणल्यावर मी ग बसलो. त्या दिवशी समधी माणसं जिकडं तिकडं झाल्यावर श्यामी माझ्या संग बोलायला तयारच नाही. मी काय बी विचारलं तर मला माहीत नाही असंच म्हणायची. मी काय बोललो का तोंड फिरवायची. शेवटाला तिला हात जोडले म्हणलो, अगं श्यामी काय झालंय काय तुला, माझ्या संग बोलाय बी तयार नाही तू. अगं बाई तुझ्या सुखापायी माझी धडपड चालली ग, दुसरं काय. तवर नागानं फणा काढून फुस्स करावं तशी श्यामी वही दिशी माझ्या ओरडल्यानं म्हणली, माद्या माझ्या सुखाची काळजी कराय बरा मोठा गडी लागून गेला रे तू. अरे तुझ्या सुखात माझं सुख आहे, मला आईचं सापान पूर्ण करायचं आहे, तेव्हा तू हापीसर झाल्या बिगर या झोपड्यात परत म्हणून माझ्या लग्नाचा विषय काढला तर याद राख. मला घालवायला बसलाय. अरे मी तिकडं गेल्यावर इकडं तुझ्याकडं कोणी ध्यान द्यायचं रे. आणि आता तर 12वीचं वरीस आहे. आपल्याकडं एक तर पैसा पाणी नाही, त्यात लोकांचे उपकार, त्यांच्याकडनं उसनवार घेऊन केलेलं लगीन मला पसंत पडणार नाही. आपल्याकडं जेव्हा तुझा रगड पगार येईन तेव्हा मी लग्नाचा विचार करीन. तेव्हा आता हा लग्नाचा विषय बंद म्हणजे बंद झाला पाहिजे. मी आपलं तिच्या पाया पडलो आणि म्हणलो, बरं माझी आई तू म्हणशील तसं करतो, पण आता तरी माझ्याशी बोलशील का नाही. श्यामीने हसत हसत माझा कान वडला आणि म्हणली, माद्या चल जेवायला, मगा पोहे केलेत ते बी कोणी खाल्ले नाही ती. होय की ग श्यामी, मी तुला भांडायच्या नादात पोटात उकरलेलं बी विसरून गेलो, चल लवकर वाढ थाळ्यात. असं म्हणत मी श्यामीला थाळा वाढायला लावला. श्यामीनं भाकरी आणि मला आवडतोय म्हणून सांडगा केलता. भाकरी सांडगा त्याच्या संग कांदा तोंडी लावायला दिला की लय खुश असायचो मी. हाताच्या मुठीनंच कांद्याला जिमणीवर ठेचलं का भाकरीचा काला सांडग्यात करून कांदा तोंडी लावत 2-4 भाकऱ्या गट्टाम करून टाकल्या. टोपल्यात काय राहिलंय का नाही याचं विभान नाही राहिलं. ढेरीवर हात फिरवत थाळा मोर ढकलला आणि पाण्याचा तांब्या भरायला गेल्यावर सहज टोपल्याकडं ध्यान गेल्यावर बघतो तर काय टोपल्यात भाकरीचा तुकडा बी राहिला नव्हता. माझं मला जादा शेवाने बाका बाका खाल्ल्यानं लाज वाटायला लागली. मी श्यामीला म्हणलो, श्यामे मी आलो. असं म्हणून मी रम्याच्या झोपड्यात आलो आणि श्यामीला भजीपाव घेऊन धापा टाकत झोपड्यात आलो. श्यामीला हाताला धरून खाली बसवलं. एका थाळ्यात पुढ्यात आणलेलं भजीपाव ओतलं आणि स्वतःच्या हातानं श्यामीला खायला घातलं. श्यामी डोळ्यात नद्यांचा महापूर साठवत म्हणली, मादा तुझ्या या प्रेमापायी मला नांदाय नाही जायचं रे. अजून बी माझं मन नाही भरलं. तुझ्याकडनं अजून मला लय लाड करून घ्यायची आहे ती. असं म्हणत श्यामी माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. श्यामीच्या डोसक्यावरनं मायेनं हात फिरवत तिला शांत केलं आणि म्हणलं, बघ श्यामी, माझ्याकडं बक्कळ पैसा आल्या बिगर तुझ्या लग्नाचा विचारच आता मी करणार नाही. अगोदर रगड पैशाची नोकरी बघतो आणि मग तुझ्यासाठी चांगला पोरगा बघतो. असं म्हणत मी श्यामीला मायेनं मिठी मारली. श्यामी म्हणली, अरे असला भाऊ मिळाय बी लय पुण्याई असायला लागते बाबा. माद्या तुला माझं बी आयुष्य लागू दे, तू लय मोठा हो. तुला मोठ्या मोठ्या हापीसर लोकांनी बी सलाम करायला पाहिलं बघ. असं म्हणत ती डोळं गाळत बसली. मी तिला समजावलं, श्यामे अगं तुझ्या आणि आईच्या आशीर्वादानं आजचा चांगला दिस आपल्याला दिसतोय, अजून काय पाहिलं. आता नाही मी मागं सरणार, तू बघच म्या कसा तुझ्या स्वप्नाकडे झेप घेत होते. असं म्हणत मी श्यामीच्या पाठीवर धीराची थाप टाकली आणि कामावर जातो म्हणून पिशवीत वाया पुस्तकं घेऊन चालता झालो. श्यामी घरातली पटापटा आवराआवरी लागली. ठेवणीतला घातलेला सलवार कुडता तिने घाण होईन म्हणून पट्टदिशी उतरून पत्र्याच्या ट्रंकमध्ये ठेवून टाकला. सतरंजीची बी चांगली घडी घालून नव्यावानी परत जागेवर नेऊन टाकली. श्यामीकडनं शिकावं वस्तू कशा जपून वापरायच्या असतात. मला सारखी वारडायची का महादा तुला कशा बी गोष्टीची कदरच नाही. काम झालं म्हणलं का ती वस्तू कशी जागेवर ठेवली पाहिजे, नाही तर तुझं आपलं ठरलेलं असतं घेतली का टाकली. अरे असं नाही चालत महादा. आपण जीवाचं रान याच्या पायातच करतोय ना व, तेव्हा हेच नीट जपून ठेवलं तर नाही होतं वय. म्हणून सारखे रागवायची मला ती. मी आपलं वय वय म्हणायचो, परत आपलं आहेच तिचं 55चा पाडा. बघता बघता मालकाचं काम जोरात चाललं होतं. दुसरा मजला बी चढला. माझं 12वीचं वरीस बी संपत आलं.
डोळ्यात तेल वतून मी अभ्यासाची कास धरली होती. परीक्षेचं भ्या आता मनातनं गेलंच होतं. अभ्यासाला त्यामुळं गती आलती. कवा एकदा परीक्षा संपती असं झालतं. घरात काय लाईट का फिट, त्यामुळं जास्तीत जास्त वेळ कामावरच्या लाईटीत अभ्यासाची घडी घालत होतो. समजा अभ्यास दास्तीनं कावाच ओरखला होता. दोस्त कंपनी बी काय आडलं कडलं तर मला विचारायला कामावर हुडकत यायचे. मला कामाचा बोजा पडला की ती बी मला काम करायला लागायची. समधी वानरशाला आली म्हणलं का काम कसं 2 मिनिटात व्हायचं का लगे मी अभ्यासाला रिकामा. समधी पोरं कवा कवा डबा घेऊन कामावर यायची. मग काय समधीची अंगत पंगत बसून रातभर अभ्यासाची जुगलबंदीत चालायची. काय अडत असेल तर त्यासनी समजावताना माझी दमछाक होत होती. एक जण मादा मला ही सांग तर दुसरं म्हणायचं अरे मादा त्याच्याकडेच बघतोय मला बी सांग की. समध्याचं समाधान करत करत कवा पहाट व्हायची कळायचं बी नाही. आणि झुंजू मुंजू व्हायला लागलं का कवा डोळा लागायचा ते बी कळायचं नाही. गोळ्या लागल्या सीमेवर जवान पडतात तसं आम्ही एकमेकांच्या बोकांडी पडलेलो असायचो. उन्हाची कडक झालं रांगावर पडत नाही तवर कुणी बी हालत नव्हतं. मग सलीमच्याच्या घरनं आंघोळ करून नमाज पडून आमच्यासाठी चहा घेऊन यायचे. त्यांच्या हाकीनं आमसनी जाग यायची. आम्ही एकमेकाला खो दिल्यागत उठायचो. एक उठलं की तवर दुसरं आडवं व्हायचं का तिसऱ्याला उठवून ठेवलेलं असायचं. मग सलीमच्या वैतागून समध्यांच्या अंगावर पाण्याचा पाईप धरायचा का लगे टना टना उड्या मारत उठायचो. तिथंच लिंबाच्या काडीनं दात पांढरे फेक निगस्तवर घासायचे का लगे आंघोळ करायची का लगे शाळत. इतक्या दिवस माझ्यावर जळणारी पोरं आज माझ्या बिगर राहत नव्हती. मी म्हणन तसंच वागत होती. आज 4 माणसात बी आम्हाला जरा मान मिळायला लागला होता. मालकानं तर समजा विश्वासच टाकला. मी बी समजा काम बघून त्यात तरबे चालतो. मालकानं माझ्या वरीसभराच्या पगारामध्ये घेतलेल्या जागेत मोठ्या 4 खोल्या संडास बाथरूम काढून दिलं. आमच्याकडं डोक्यावर हक्काचं छप्पर नव्हतं. कवा लोक येऊन हाकलून लावतील म्हणून जीव मोठी धरून एक दिस काढत होतो. आज मालकाच्या पुण्याईनं आणि आईच्या आशीर्वादानं चांगल्या खोल्या नवं. अहो कवा सपनात बी खरं वाटलं नव्हतं तसं आमचं घर पूर्ण व्हायला आलतं. ज्या ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिलता ना आज ते बी माद्या करत होते. ही समधी पैशाची किंमत होती. माणसाकडं पैसा असला तर जगात किंमत नाही तर त्याला कवडीची किंमत नाही. परत एकदा सिद्ध झालं ते. आज शून्यातून जग निर्मिती केल्याचा आनंद पार गगनाला भेटला. श्यामी तर अजून समजा बांधकाम होईस्तवर सांगितलेलंच नव्हतं. एक दिवशी मी बांधकाम पूर्ण होत आल्यावर श्यामीला बाईंना आणि बाईच्या काकूला घेऊन गेलो. श्यामीच्या तर डोळ्यावर हात धरून आणलं तिला आणि घरात नेल्यानंतर सांगितलं म्हणलं श्यामे बघ तुझ्या स्वप्नातलं तुझ्या भावानं कष्टानं बांधलेला महाल बघ. मी असं म्हणल्यावर श्यामीनं जट्ट दिशी डोळ्यावरचा माझा हात झटकला. बघितलं तर काय श्यामी याड्यागत करायला लागली. तिला हे समज बघून कळायचंच बंद झालं. बाईंना तर केवढा आनंद झाला. त्यांनी मला आनंदानं मिठीच मारली. बाईचा काकू माझ्या तोंडावरनं हात फिरवून कडा कडा बोटं मोडायला लागली. बाईचा काकू म्हणली माद्या आज आईचा या बहिणीचा पांग फेडलास लेकरा. कोणच्या तोंडानं कौतुक करू तुझं काय बी कळना झालंय बघ. अरे माद्या भल्यासनी अख्ख्या जिंदगीत जमत नाही ते तू करून धावलं की रे. आज खरं कमाल केली माद्या. या म्हातारीच्या डोळ्याचं पारणं फिटलंय बघा आज. श्यामी तर मला हाताला धरून घरा फिरवायला लागली. आपल्या झाग्याचा घेर होईस तर हाताला धरून आनंदानं बागडायला लागली. तिच्या तोंडावरचा आनंद डोळ्यात मायना झाला. बाई म्हणल्या महादेव आज खरंच तू स्वतःच्या कष्टानं तुझं भाग्य उजळवलंस. आपलं नशीब हातावरच्या रेषेत नाही तर ते मनगटातल्या कर्तृत्वावर असतं हे आज तू जगाला पटवून दिलंयस. आज माझा शिष्य एवढ्या लहान वयात उच्च शिखरावर जाऊन पोचलाय याचा मला सार्थ अभिमान आहे. असं म्हणत बाईने माझ्या कर्तृत्वाला जणू सलामच केला. मी म्हणलो तुम्ही समजे सर मला लाजवायलाच लागलाय. या फक्त प्रामाणिक काम केलं त्याचं फळ म्हणून मालकानं माझ्या पदरात हे समज प्रेमानं टाकलंय. बस एवढंच आहे. जे आहे त्यात तुम्हा तिघींचा बी आशीर्वाद आहे पाठीला म्हणून मी हे समज करू शकलो. नाही तर काय माझ्याच्याने हे शक्य नव्हतं.
खरंच महादेव, ह्यालाच म्हणतात कितीही यश मिळालं तरी पाय जमिनीवर ठेवणं, आणि ते आज तुझ्याकडे बघितलं मी, धन्य झाले रे. श्यामीनं म्या मालकाच्या पाया पडून त्याचा आभार मानलं. श्यामी तर म्हणली, मालक आज तुम्ही देवावाने आमच्या आयुष्यात आलासा, नाही तर आज या जगात रंजल्या गांजलेल्याला कोण विचारतंय हो. एक तुम्ही पाठीशी होता म्हणून हा सोन्याचा दिस आमच्या आयुष्यात उगवला, नाही तर भिकारेगत आमची तरा होती. एखाद्या तहान लागलेल्या माणसाला जसं समुद्र मिळावा, एखादा भुकेलेल्याला जसं अमृत मिळावं, एका भिक्षुकाला चिंतामणी सापडावा, तसं आम्हाला तुमचं उपकार झालेत. तुमची कृपा बी तशीच झाली. संस्कारानं चांगला आकार दिला, बाईजा काकूनं त्याच्यावर घडण केली, आणि मालक तुम्ही व्यवहार, ज्ञान, जबाबदाऱ्या शिकवून त्याला देवपणाला आणलंय. तुम्हा समद्यांचं कसं आभार मानावं हीच मला कळणं झालंय. श्यामी आणि मी ह्या 3 देवांच्या पाया पडू पडू बेजार झालो. त्या तिघांचे आशीर्वाद म्हणजे आमच्यासाठी देवानं आशीर्वादाचा पाडलेला जणू पाऊसच. बाईंनी परत एकदा आम्हा दोघांनी जवळ घेतलं, मायेची नजर फिरवली आमच्यावरनं. या समध्या कामाच्या रागाड्यात मात्र पहिला नंबर हातातनं निसटला. मी पहिल्या नंबरवरनं दुसऱ्या नंबरवर आल्यामुळं बाईंचा आणि श्यामीचा नाराजीचा सूरच चालू झाला. पण म्या तरी कुठं कुठं ताळमेळ बांधायचा. आता 12वीचं पेपर तोंडा घेऊन ठेपलं. आता मात्र मागं हटायचं नाही म्हणून म्या जोमात अभ्यास चालू केला. 12वीची बी परीक्षा बिनघोर पार पडली. नवीन बांधलेल्या घरामध्ये आत्ताच नको जायला असं श्यामीचं म्हणणं. श्यामी म्हणली, मग आता आपण अजून थोडे दिवस इथंच राहू, नाही तर बापाला याची जर खबर लागली तर आपलं जीणं मुश्किल करल. त्यो आपला बाप जरी असला तरी मी काळजावर दगड ठेवलाय. तुला मोठं झालेलं बघितल्यावर मी बापाचा विचार करेन, तवर बाप मेलाय असं समजायचं. श्यामीच असं म्हणल्यावर मी श्यामीला म्हणलं, अगं श्यामी, आज डोसकं ताळ्याव आहे ना, आज बापाला असलं बोलती तू. मी एकदा म्हणलं होतं तर किती पुराण सुनावलं होतं मला, आज काय झालंय काय तुला. मग आता तू बघितलं की त्या दिवशी तुझ्या बक्षिसाचं 2000 रुपये लगेच पळवलं. अरे आज तर हे मोठं घर बघून त्याचं डोळं विस्फारत्यानं. आपलं जीवन मुश्किल करेल त्यो. त्यात अजून तुझ्या महत्त्वाची वर्षे राहिलीत, तेव्हा अभ्यासाकडं ध्यान द्यायचं का त्या बापाला सावरायचं. ते काय बी नाही, आपण इथं या झोपड्यात राहायचं. त्याला काय बी कळायला नको यातलं. एकदा का तो घरात घुसला का झालाच बघ तुझ्या अभ्यासाचा बाट्याबोळ. ते काय बी नाही, मला तुझ्या अभ्यासात कोणी बी आलेला आता खापायचं नाही, मग त्यो बाप का असं ना. श्यामीनं मला समजावल्यावर आम्ही दोघं बी झोपड्यातच थांबलो. मला काय त्या मोठ्या घराचा सोस नव्हता, पण श्यामीच्या सुखापायी माझा जीव तळमळत होता. कुठवर श्यामीनं त्या कुडाला शाडूनं सारवायचं, ती भुई शेणानं सारवायची. फाटक्या वाकळाला टाकं घालून घालून आता जीव दमला होता, पण श्यामीचं म्हणणं बी बरोबरच होतं. एक दिवशी असंच रातच्याला दिवस मावळतीला बाळाला का कामाव सुगावा लागून माझा माग काढत काढत सलीम चाच्यानं त्याला धरून आणलं. सलीम चाच्याला काय माहिती माझा बाप कोणच्या गुणाचा आहे ते. बापानं माझ्याकडं पैशाची मागणी केली 10 रुपये. मी साफ नकार दिला. माझ्याकडं पैसे नाहीत म्हणून उडवून लावल्यावर त्यानं एक जोरात माझ्या कानसुलात मारली. मी जोर जोरात रडायला लागलो तर मालक तिथं आला आणि म्हणले, माझा काय झालं, कोण आहे हा. मी समद सांगितलं, हा माझा बाप आहे, त्याचे गुण काय आहे ते बी सांगितलं. आणि ते ऐकल्यावर मालकाचं डोसकं सटकलं. पण आपले गुण मालकाला सांगतोय म्हणल्यावर बापाचं पण डोसकं सटकलं आणि तो परत मला मारायला आला. मालकानं बापाचा हात अडवला आणि म्हणले, बेवड्या, हे तर माझं काम चालू आहे, माझ्या कामावर असला तमाशा चालणार नाही. हे पोरगं आता तुमचं नाही राहिलं, त्याला मी विकत घेतलंय. गप गुमान चालतं व्हायचं, इथं नाटकं नाही चालायची. परत जर इकडं दिसला तर तंगडं तोडून हातात ठेवल. इकडं फिरकायचं बी नाही आणि या दोन्ही पोरासनी त्रास बी नाही द्यायचा. दोघांचा मालक मी झालोय. माझ्याकडनं पैसे उधार घेतले त्यांनी आणि माझ्याकडं काम करतात. असं खोटं नाटं सांगत मालकानं बापाची गचुरी धरली, त्याला बाहेर काढला. बापाला तर इतका मोठा झटका बसला होता का बस. त्याला काय कळायचंच बंद झालं. दारूच्या नशेत तो तसाच तिथनं निघाला. एक दिवस तो देवळाच्या बाहेर भीक मागत बसलाय म्हणून पाक्यानं सांगितलं. त्याची ती अवस्था बघवत नव्हती, पण काय करणार, तो कुणाचंच ऐकत नव्हता.
दारूच्या पाया ते काय बी करायला मागं पुढं बघत नव्हता. त्या दिवशी त्याला कोणी बी भीक टाकली नाही. पोटातनं अन्नाचा घास ना अक्का बाई. त्याची तडफड वाढली होती. त्याचा हातपाय थरथरत होतं. तसंच उठत बसत तो रस्ता पार करायला गेला तसा एका मालट्रकनं त्याला ओढावला. 2 मिनिटात बाप ओढाला रस्त्याच्या कडेला पडला. डोसकंच फुटलं. पार राखताना माखून गेलेला बापाला बघाया समधी गावातले लोक आले. तेवढ्यात कामावरचा नऱ्या वरडत आला, अरे माझ्या तुझा बाप देवीच्या देवळापाशी रस्त्याच्या कडेला मालगाडीनं ओढवलंय, जाग्यावर मरून पडलाय, चल लवकर माझ्या समधी माणसं गोळा झाल्यात. असं म्हणल्यावर माझ्या हातातली पाटीच गळून पडली पायावर. समध्या पाटीतल्या विटा पडल्या. मी भानाव आलो. रडत रडत देवळाकडे गेलो. बघतो तर काय बापाचं असलं हाल झाले आहेत का डोळ्याला बघवना. बापाला असलं मरण येईन असं वाटलं बी नव्हतं. काल माझ्याकडं आल्यावर 4 पैसे दिले असते तर अशी वेळ आज त्याच्यावर आली नसती. नुसतं हाय म्हणायला तरी बाप राहिला असता. मी त्याच्या माड्यावर पडून पडून रडत होतो. पोलिसांनी समजा पंचनामा केला आणि बापाला झोपड्याकडं गावातल्या माणसांनी आणलं. श्यामीचा तर माझ्या परीस लय जीव होता बापावर. तिथं टाहो फोडून रडायला लागले. जगात आपलं एक रक्ताचं माणूस होतं ते बी आज गेलं. श्यामीला तरी जीवाला समाधान वाटलं असतं. श्यामे हे काय होऊन बसलं ग असं म्हणत दोघं बी एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागलो. आनंदाचा एक क्षण येतोय तवर दुःखाचं बेनं रवलेलंच आहे असं म्हणून बापाच्या अंगावर पडत रडत होतो. समधी गावातली लोक गोळा झालते. माझी आई मेली तेव्हा 4 खांदा द्यायला लोक धजावत नव्हते, पण आज समधी लोक बापाच्या मातीला आलती. आज एवढ्या लहान वयात माणुसकी कमावली त्याची पोचपावती होती ती. कसाही असला तरी बाप मेला याचं दुःख डोंगरापरीस मोठं होतं. ते दुःख कशानं बी भरून निघणार नव्हतं. आज पातूर जगाच्या कोपऱ्यात कुठवर बाप आहे हीच मनाला उभारी देणारी बाप होती, पण आज तोच बाप माती आड गेल्यानं मनातली पोकळीच वाढली. बापाला अग्नी देऊन आल्यावर समध्याने आमासनी समजावून सांगितलं. बाईचा काकूचं पोरग पांडू काका तर म्हणलं, अरे पोरांनो तो बाप असून काय करत होता, जे झालं ते चांगलंच झालं, नाही तर खायला कार भोईला भारच होता की त्यो. तुम्हाला बी आणि समध्या गावाचा उतारा गेलाय बघा आता. अवा त्याच्याबद्दल मनात लय वाईट वाटत बसू न ग. तुला काय जबाबदाऱ्या कमी आहेत का आता म्हणून तू ह्या गोष्टीला कवटाळून बसला. उठ तोंडावरनं हात फिरव. असं म्हणून त्याने आम्हाला उठवलं. 2-2 घास भरवलं. बापाचा 3रा गोडाचा समदा खर्च मालकानं केला. आईच्या फोटोपाशी आता बापाचा फोटो बी आलता. आता खरंच पोरकं झाल्यावानी वाटत होतं. आता फकस्त जीवाभावाचं दोघं बहीण भाऊ राहिलो. आई बापाच्या फकस्त आठवणी डोळ्यात जपत जळत राहण्याबिगर काय उरलेलं नव्हतं. पण असं दुःख उघडत बसणं कुठवर चालणार म्हणून समध्याने आम्हाला समजावलं. बाईनी तर 4 रोज त्यांच्या बंगल्यात आम्हाला दोघाला बी दुःख काढायला हवा पालटाला नेलं. बाईंनी आणि त्यांच्या पोराने बी आमची चांगली तजवीज केली. बाईंच्या उपकाराचा डोंगूर दिवसेंदिवस वाढतच होता. कावा त्यांच्या उपकारातनं उतराई व्हायचं हाच प्रश्न डोसक्यात घोळत होता. 4 दिवस झाल्यावर मॅच लाजून बाईसनी घरी जातो म्हणल्यावर बाईंनी सोडलं. 12वीचा बी निकाल लागला. त्यात बी या पट्ट्यानंच नंबर मारला होता. परत एकदा समध्या गावात महादेच्या नावाचा डंका वाजायला लागला. पण हे समद बघाया आज आईबाप नव्हतं, त्यामुळं मनाला लय वाईट वाटत होतं. ती म्हणते ती नवं, शेजीनं भरवला भात आणि आईनं फिरवला हात, तसं असतंय ते. शेजारचीनं किती बी चांगल्या प्रेमानं भात भरवला तरी आईच्या पाठीवरनं फिरलेला हात लाख मोलाचा असतोय. हे समद वैभव बघाय निदान आई तरी पाहिजे होती. माझे संग श्यामी बी जमल तसं शाळा शिकत होती. तिचा बी निकाल 12 असायचा. बाईंनी तिला 12वी झाली का D.Ed करायला लावलं. श्यामीचं 2 वर्षाचं D.Ed बी झालं. माझं बी ग्रॅज्युएशन पूर्ण होत आलं होतं. बघता बघता किती वर्ष सरली होती. किती रात्री डोळं फोडून अभ्यासात गेलत्या. किती दिस कष्ट उपसण्यात गेलते. श्यामीला बाईंच्या आणि सरपंचाच्या वशिल्यानं झेडपीच्या शाळेत मास्तरीन म्हणून नोकरी बी लागली. आज बिन आईबापाच्या लेकरांनी एवढं यश मिळवावं समद बघून लोक मात्र लयच अवाक झालते. असंच एक दिवशी बाईंनी आम्हाला शाळेत बोलवून घेतलं दोघांना आणि म्हणल्या, अरे श्यामा आणि महादेव, लक्षात ठेवा आज तुम्ही समाजातले एक सुजाण नागरिक बनलेले आहात.
बघता बघता आज एवढे मोठे झालाय की सगळ्या समाजाला तुमचा हेवा वाटायला लागलाय. तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचे कष्ट बघून त्या परमेश्वरालाही हे वैभव देणं भाग पडलंय. त्यामुळे त्यांनी तुमच्या पदरात यशाचं दान टाकलंय. आज तुम्ही दोघांनीही खूप मोठं व्हावं आणि आपल्या आईवडिलांचे, शाळेचेच नाही तर गावाचे आणि देशाचंही नाव मोठं करावं, हाच आशीर्वाद आहे. पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आता तुम्ही नोकरीसाठी गाव सोडून पार मुंबईपर्यंत जाल, तेव्हा आता ही आपल्या गावाची गावठी भाषा सोडा आणि आता 4 माणसात राहायचं आहे म्हटल्यावर तुमच्या भाषेत शुद्धता यायला हवी, हे लक्षात ठेवा. तुमची वाचेवरची सरस्वती सुधारली पाहिजे आणि ती व्यवस्थित होऊन अखंड नांदली पाहिजे. तुम्ही दोघं आता व्यवस्थित बोलायला शिका. नाहीतर तुम्ही कितीही मोठे झालात ना तरी समाज तुमच्याकडे कुचेष्टेनं बघेल. मला ते रुचणार नाही. माझ्या या पोरांना मी लाख शिक्षा केली तरी मला काही वाटणार नाही, पण माझ्या या समाजानं तुम्हाला कुठल्या गोष्टीवरून हीन लेखलं तर ते मला चालणार नाही. पुन्हा एकदा सांगते, तुमची बोली भाषा सुधारा. मला माहिती आहे आता तुमच्यात ही तोंडवळणी पडली आहे, पण लक्षात घ्या त्यात बदल करायलाच हवा. बाईंचं बोलणं आमच्या लक्षात आलं होतं, पण शब्द जिभेवर रेंगाळायला थोडे दिवस लागणारच होते. पहिली बोली जिभेवरनं काय हक्क सोडायला तयार नव्हती, तरी बी बाईंनी सांगितले म्हणल्यावर प्रयत्न करणं भाग. आता शाळेतल्या मराठीच्या पुस्तकात किती छान छान वाक्य लिहिली होती. आम्ही दोघं बी त्याची उत्तरं चांगल्या शब्दात देत होतो, पण बोलताना जिभेवर रोळलेले शब्द फुटत होते. मग सारखं सारखं एक एक शब्द त्योच म्हणता म्हणता बऱ्यापैकी तोंडात चांगली वाक्यरचना यायला लागली. बाईंना 8 दिवसाच्या बोलीव शाळेत जाऊन सगळं बोलून दाखवल्यावर बाईंनी परत पाठीवर शाबासकी दिली. आज आमच्या आयुष्यातला हा मोठा आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आमच्या बाईच होत्या. बाईंनी माझा MPSCच्या परीक्षेचा फॉर्म भरला. आता मात्र आमचं झोपडं पार खिळखिळेला आलं होतं. मग शामीच्या मनानं उचल खाल्ली. तिनेच मोठ्या घरात राहायला जाऊ म्हणून मला गळ घातले. आता माझा अभ्यासही खूप वाढल्यामुळे शामीने हा निर्णय घेतला होता. आता शामीचा पगार घरात येत होता, पण मी मालकाच्या कामावर जायचं बंद केलेलं नव्हतं. आज ज्या माणसामुळे हा सोन्याचा दिवस उजाडला होता त्या माणसाला विसरून चालणार नव्हतं. तेवढ्याच जबाबदारीने मी सगळं सांभाळत होतो. मालक अजूनच पहिल्यापेक्षा जास्त माझ्यावर जीव ओतत होते. ज्या झोपड्यात रखरखतं दारिद्र्य ठासून भरलं होतं तिथे आज स्वतःचं लख्ख घर उभारलं होतं. घरात लक्ष्मी नांदत होती. सुखाचा संसार आईच्या नावानं परत उभा केला होता. आईच्या आठवणी म्हणून तिच्या सगळ्या वस्तू मी जपून ठेवल्या होत्या. अक्षरशः माझी फुटलेली पाटीसुद्धा आईने ट्रंकमध्ये ठेवली होती. तीही आठवण आली की काढायचो, छातीला कवटाळून तासनतास आईच्या आठवणीनं रडत बसायचो. श्रोते हो, हा होता ओढ ही लागली जीवा या स्मिता कवडे लिखित कादंबरीचा 15वा भाग. 16वा भाग उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.